कधीपासून ही घटना घडते आणि पोलिसांच्याकडे दाद मागितल्यावर काय समोर? गेल्या 3 महिन्यापासून नदी काठावरचे शेती पंपाचे ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधील कॉपर चोरून नेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आम्ही गेल्या 1.5 महिन्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांना या ठिकाणी या विषयाचं गांभीर्य जाणवून देऊन त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्याचं काम केलं आणि कोणत्याही परिस्थितीत चोरीचा छडा लावा अशा पद्धतीची मागणी केली. हे नदीकाठचे शेतीपंपाचे ट्रान्सफॉर्मर हे सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे आहेत आणि त्याची मालकी देखभाल दुरुस्ती ही सहकारी पाणीपुरवठा संस्थांना करावी लागते आणि त्याचा सगळा भार या सामान्य शेतकरी कुटुंबावर सामान्य शेतकरी संस्थेवर पडतो. अशा परिस्थितीमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 16 ते 17 ठिकाणी शेतीपंपाचे ट्रान्सफॉर्मरची चोरी झालेली आहे. 1 महिन्यापूर्वी या घटनांमध्ये वाढ होत राहिली म्हणून पुन्हा आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. जवळजवळ जिल्ह्यातल्या 100 लोकांनी संस्था चालकांनी या ठिकाणी निवेदन द्यायला जमा होऊन कलेक्टर साहेबांना देखील या गोष्टीची जाणीव करून दिली. तरी देखील ती जाणीव करून देऊन देखील वारंवार चोरीचे प्रमाण वाढत आहे. या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीपासून शाहूवाडी, पन्हाळा तसेच कागल, करवीर सगळ्या तालुक्यांमध्ये नदीकाठचे ट्रान्सफॉर्मर तोडून फोडून त्यामधलं ऑइल आणि कॉपर चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी याकरता हे आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन आमचं ठिय्या आंदोलन आजचं असेल. यानंतर हे प्रकार जर का थांबले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावं लागेल. जी आता ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रान्सफॉर्मर चोरी व्हायचे प्रमाण गेले 2-3 महिने दररोज या ठिकाणी चालू आहे. 30 ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मोटरी चोरीला गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या वायर केबल चोरीला गेले आहेत. त्यामुळे या चोरांचा जर सुळसाट सरकारनं आता आपल्या प्रशासनानं जिल्हा प्रशासनानं नाही थांबविला तर येणाऱ्या काळात मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार. असं आंदोलन होईल की या ठिकाणी आजपर्यंत झालं नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आंदोलनाची घेणार आम्ही. निश्चित ही जी चोरी थांबली नाही तर 1000 एकर क्षेत्र या ठिकाणी वाळून जायची शक्यता आहे. आता पाणी उचलायला ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे विजेचा सप्लाय होऊन झालाय. आधीच वीज या पाणीपुरवठा संस्था कर्जात आहे आणि हे ट्रान्सफॉर्मर जवळपास 5 ते 20 लाखाची किमतीचे ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यावर एवढं पैसे उपलब्ध कुठून करायचे असे प्रश्न आता आमच्या शेतकऱ्यांसमोर आलाय. आणि या ठिकाणी प्रशासन 2-3 महिने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2 महिने झाला आम्ही यांच्या पाठीशी की या लोकांना आळा घाला म्हणून, या चोरांचा आळा घाला म्हणून आम्ही पाठिंबा घेतला. परंतु याच्यावर कोणतंही एखादं पथक नेमलेलं नाही आणि एकही चोरी पकडलेली नाही अजून. त्यामुळे शेतकऱ्यांना भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्याचा शोध लागत नाही त्यासाठी एक ठिय्या आंदोलन इथे केलेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होणाऱ्या याच्यावर लवकर कारवाई करा. शेतकरी चुकीचा इकडे तोंड बोलला भाऊ, इकडे तोंड करा. करण्याचा प्रयत्न केला त्याचा शोध लागत नाही त्यासाठी एक ठिय्या आंदोलन इथे केलेलं आहे. इकडे तोंड करू नका हो, इकडे तोंड करा जरा. शेतकरी एक चुकीचा, शेतकरी एक चुकीचा. छडा लावा, छडा लावा, छडा लावा, छडा लावा. शेतकरी एक चुकीचा, शेतकरी एक चुकीचा, शेतकरी एक चुकीचा. बोला